नमस्कार महाराष्ट्र. पिंपरी चिंचवड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरातील महिला भगिनींनी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून भगिनींच्या वेळेची बचत करणे तसेच गर्दी टाळणे यासाठी शहरात 123 सुविधा केंद्र पुरेशा मनुष्यबळासह आजपासून कार्यान्वित केली असून आवश्यकता भासल्यास महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्थापित केलेल्या सुविधा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येईल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती. आताच ऑलरेडी आपले प्रभागाधिकारी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आतापैकी तुमच्याकडे आला पण असेल. आपला महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय, मान्य दोन्ही आपले उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप एक महत्वाकांक्षी योजना या बजेटपासून आपण सुरुवात करतोय. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेगवेगळे आता पाऊल उचलत आहे. त्या सर्व पाऊलचे मागे आमचा हेतू एवढाच आहे की कमीत कमी गर्दी करता जास्तीत जास्त सेंटर कसं उपलब्ध करून द्यावं आणि त्याच्यानंतर आपण अजून एक सुरुवात करतोय की मावेंची महिलांचे मार्फत घरोघरी जाऊन सुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन सुरू करतोय. एक असंच फक्त तुम्हाला विचारतो, तुमच्यापैकी किती महिलांच्याकडे पिवळा किंवा केसरी राशन कार्ड आहे? पिवळा किंवा केसरी. तर जे ते दिसते बऱ्यापैकी ऑलमोस्ट 90% वगैरे लोकांच्याकडे, महिलांच्याकडे पिवळा किंवा केसरी राशन कार्ड आहे. आता जे येडे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला लागणार असं सुरुवातीचा आपला जीआर मध्ये होता, पण त्याच्यानंतर सगळं जे फीडबॅक ग्राउंडवरून आला, शासनाने त्याच्यामध्ये आता बदल केलेला आहे. उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे पिवळा आधारचे मार्फत आपण व्हेरिफिकेशन करणार आहोत. तर माझा तुम्हाला सर्वांना विनंती राहील, आता आपला आजपासून आपण एक कॅम्पची सुरुवात करतोय. संपूर्ण शहराभरामध्ये जवळपास 123 आम्ही ठिकाण निवडले. 123 असे सेंटर आपण उघडले, ज्याच्यामधली काही शाळा आहे, काही ऑडिटोरियम आहे, काही जसं आता शाळाचे पार्किंगचा स्पेस आहे. अशा स्पेसेसमध्ये आपण हा सगळा रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम 31 ऑगस्टपर्यंत याच्यामध्ये ठेवलाय. आमचा हेतू हेच आहे, राज्य शासनाचे निर्देशाप्रमाणे जास्तीत जास्त महिलांना याच्यामध्ये कसं रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्याच्यामध्ये जे काही आपली त्यांच्यापैकी एकलाच आहे. अदरवाईज आपलं समजा विवाहित महिला आहे, परित्यक्ता असेल, कोणी विधवा असेल, त्यांच्या सर्वांच्यासाठी हे लागू आहे. तर आय थिंक ती क्लॅरिटी आम्ही इथे पण ठेवली आहे. पण माझा तुम्हाला सर्वांना विनंती राहील, आज जेवढे काही तुम्ही लोक इथे आले कृपया त्वरित या ठिकाणी यायचं आणि सन्मान्य आयुक्त साहेबांच्या हस्ते आपलं पोचपावती स्वीकारायची. चालू त्यानंतर श्रीमती दीपा जोगदन या भगिनींना विनंती, आपला या ठिकाणी पोचपावती स्वीकारायची. खूप प्रतिसाद मिळत आहे इथं. तर मी आभार व्यक्त करते की शासनामार्फत ही जी योजना सुरू केली आहे तर खूपच छान आहे. महिला पण खूप भरपूर म्हणजे प्रमाणात गर्दी करत आहेत. तर महिलांसाठी वयाची अट तर माहिती आहे सगळ्यांना की 21 ते 65 वर्षापर्यंत हे त्यांचे आभार व्यक्त करते आणि समाज कल्याण विभाग यांचे आभार. माता की लगेच लाईव्ह फोटोला लगेच अटॅच करण्याचा ऑप्शन.